जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड एन-ई-पी पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2026 साठी म्हणजेच परीक्षा एप्रिल-मे 2026 च्या संदर्भाने परीक्षा फॉर्म कसा भरायचा, विषय कोणते निवडायचे, परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने कशी भरायची, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून परीक्षा फॉर्ममध्ये कोणत्याही पद्धतीची चुकी होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अ, आपण सगळ्यात अगोदर काळजीपूर्वक पद्धतीने हा व्हिडिओ बघा आणि परीक्षा फॉर्म तुम्ही योग्य रीतीने भरू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. परीक्षा फॉर्म कसा भरावा? परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात प्रथम unipuणे.ac.in ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. खालती स्क्रोल करा. स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स काळजीपूर्वक बघा. यामध्ये तुम्हाला एम.कॉमचा तुम्ही फॉर्म भरत आहे. इथे बघा एम.कॉम 2023 पॅटर्न. तुमचे परीक्षा फॉर्म हे 24 एप्रिलला स्टार्ट झाले. विदाऊट लेट फी लास्ट डेट 4 मे आहे. विथ लेट फी पण 4 मे पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, 4 मेच्या आत परीक्षा फॉर्म भरू शकता. 4 मेच्या आत म्हणजे शक्यतो तरी 3 मेच्या आतच तुम्ही सगळं परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरा. महाविद्यालयातून फॉर्म इनवर्ड करा आणि त्याची फी ऑनलाईन पद्धतीने भरा. यानंतर इथे प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. खालती स्क्रोल करा. स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉगिन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. ओके. यामध्ये लॉगिन बटन दिसेल. इथे लॉगिन बाय मध्ये जा. इथे तुम्हाला मेल आयडी आणि मोबाईल नंबर असं ऑप्शन दिसेल. दोन्हीपैकी एक कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा. इथे मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका. इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे, तो कॅप्चा एंटर करा आणि लॉगिन करा. तुम्ही या अगोदरच्या सेमिस्टरला जो काही मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरला, तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा असतो. तो तुमचा युजर नेम असतो आणि पासवर्ड जर का माहीत नसेल, फॉरगेट पासवर्डमध्ये जा. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. तुमचा मोबाईल नंबर टाका. ओ-टी-पी तुमच्या मोबाईल नंबरला येईल किंवा मेल आयडीला येईल. दोन्हीपैकी एक ओ-टी-पी टाका. नवीन पासवर्ड रिसेट करून तुम्ही लॉग इन करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण लॉग इन करणार आहोत. ओके. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. तुमचा एम.कॉमचा कोर्स दिसेल. इथं ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म म्हणून टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं पुढच्या पेजला आल्यानंतर इथे प्रोसीड बटन दिसणार आहे. त्या प्रोसीड बटनावरही क्लिक करा. नंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथे स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन दिसणार आहे. खालती स्क्रोल करा. तिथे नेक्स्ट म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. ओके. इथे विद्यार्थी मित्रांनो चेक करा. इथे तुमच्या रेग्युलर आणि बॅकलॉगचे सर्व सब्जेक्ट येणार आहे. आपण हा फॉर्म तसं रेग्युलर विद्यार्थ्याच्या संदर्भानेच बनवलेला आहे. पण इथे डेमो म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. आता हा विद्यार्थी 4th सेमिस्टरचा आहे. त्याचा 2nd सेमिस्टरचा एक विषय बॅकलॉग आहे. तर तो ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मॅन्युअली टाकण्याची गरज पडणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी काही बॅकलॉग नाही, तर त्यांच्या डायरेक्ट इथे सेमिस्टर 4 चे सब्जेक्ट येणार आहे. सेमिस्टर 4 मध्ये कंपल्सरी सब्जेक्ट 5 आहे आणि ऑप्शन सब्जेक्ट पैकी एक सब्जेक्ट असे मिळून टोटल 6 सब्जेक्ट असले पाहिजे. तर इथे तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि ऑपरेशन रिसर्च दाखवलेला आहे. दोन्हीपैकी एक विषय जो तुम्ही शिकत आहात तो सिलेक्ट करा. बहुतेक महाविद्यालयात हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हाच विषय शिकवला जातो. तुम्ही जो विषय शिकत आहे तो विषय या ठिकाणी सिलेक्ट करा. जसं की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी इथं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा विषय शिकत आहे म्हणून तो विषय आपण या ठिकाणी इथे सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर खालती सेव्ह आणि नेक्स्ट बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फी येणार आहे. ही रेग्युलर विद्यार्थ्यांची फी आहे. यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्टची फी पण आलेली आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म एकदम व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे. इथे टोटल फी ₹1540 आहे. खालती स्क्रोल करा. इथे प्रिव्ह्यू आणि कॅन्सल बटन दिलेलं आहे. तर यामध्ये चौकोन बॉक्स दिसेल, त्या बॉक्सवर क्लिक करा. कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड बटनावर क्लिक करा. या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे सीरियल नंबर, तुमचा ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हर्टेड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज दिसेल, चलन स्टेटस अजून आपण फी पेड केली नाही म्हणून अनपेड दिसेल. प्रिंट ऑब्लिक प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड करू शकता. ही प्रिंट प्रिव्ह्यूची बटन ही काय कन्फर्म प्रिंट नाहीये. हे प्रिंटची प्रिंट काढायची, महाविद्यालयातील सब्जेक्ट टीचर किंवा एचओडी कडून आपला फॉर्म चेक करायचा. फॉर्म व्यवस्थित असल्यानंतर महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट कडून तो फॉर्म इन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि मगच तुम्हाला इथे पे ऑनलाईनचं जे काही बटन आहे ते ब्ल्यू कलर मध्ये दिसणार आहे. आता हे बटन रेड कलर मध्ये आहे. तर ही एक्झाम फॉर्म भरण्याची पहिली पायरी आहे. दुसरी पायरी कोणती आहे, तर परीक्षा फॉर्म चेक करणं आणि इन्वर्ट करणं. आता कॉलेजमध्ये हा विद्यार्थी गेला, त्यांनी परीक्षा फॉर्म काय करून घेतला, इन्वर्ट करून घेतला. त्यामुळे त्याचा ऍप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, म्हणजे परीक्षा फॉर्म पूर्ण भरलेला आहे. इन्वर्ट स्टेटस म्हणजे कॉलेजने तो फॉर्म चेक करून इन्वर्ट केलेला आहे. त्यानंतर इथं चलन स्टेटस तुमचं अनपेड येणार आहे.
आता तुम्हाला इथे प्रिंट किंवा पेमेंटच्या बटनाच्या ठिकाणी पे ऑनलाईन म्हणून टॅब दिसणार आहे. तर इथे पे ऑनलाईन बटनावर काय करा, क्लिक करा आणि परीक्षा फी कशी भरायची त्याची माहिती तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून भेटणार आहे. इथे आता आपण पे ऑनलाईन बटनावर क्लिक करून ऑनलाईन फी भरणार आहोत. त्या ठिकाणी इथं ऑनलाईन पेमेंट स्टेटमेंट दिसेल. इथं सिलेक्ट पेमेंट गेटवेच्या ठिकाणी इथं बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करा. लेफ्ट साइडला तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीचे ऑप्शन तुम्हाला दिसून येतील. यामध्ये तुम्ही यू-पी-आय हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर समोर तुम्हाला जो काही क्यूआर कोड दिसेल तो क्यूआर कोड स्कॅन करा. यासाठी तुम्ही फोनपे, गुगल पे, भीम किंवा अजूनही कोणते जे काही ॲप आहे ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्या ठिकाणी हा समोरचा दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करा आणि ऑनलाईन फी पेड करायला विसरू नका. ओके. आता तुम्ही फी पण पेड केली, तर फी पेड केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. जिथं सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हॉइस स्टेटस इन्व्हॉइडेड, चलन स्टेटस आता या ठिकाणी पेड येणार आहे आणि प्रिंट ऑब्लिक पेमेंटच्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट ऑप्शन येणार आहे. या प्रिंट बटनावर क्लिक करून तुमचा एक्झाम फॉर्म कन्फर्म झालेला तुम्ही प्रिंट करू शकता. त्यामध्ये टोटल 3 पानांचा फॉर्म हा तुम्हाला जनरेट होईल. त्यापैकी पहिले 2 फॉर्म एक्झाम फॉर्मच्या रिलेटेड आहे आणि तिसरा जो काही फॉर्म आहे तो तुमच्या पेमेंटच्या रिसिप्ट रिलेटेड आहे. तर तुम्ही हे पेमेंटची जी काही रिसिप्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करा आणि महाविद्यालयाच्या संबंधित विभागाकडे द्यायला विसरू नका. जेणेकरून तुमचे हॉल तिकीटला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एम-कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 चा परीक्षा फॉर्म एन-ई-पी पॅटर्नचा कशा पद्धतीने भरायचा, त्याची माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. विषय कोणते निवडायचे, परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने कशी भरायची याची माहिती आपण बघितली. अशाच नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.